मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखन विभागातील निबंध लेखन या प्रकारामधला आत्मवृत्त किंवा मनोगत हा निबंध कसा लिहायचा ते शिकणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण एक छोटंसं आत्मवृत्त वाचणार आहोत किंवा मनोगत वाचणार आहोत। अर्थात नुसतं वाचणार नाही तर त्यात काहीतरी चुका झालेल्या आहेत, त्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत। त्या चुका का झाल्या ते पण शोधायचं आहे आणि तशा चुका होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याचाही विचार करायचा आहे। तर चला सर्वप्रथम आपण वाचूया एक छोटंसं आत्मवृत्त। होय, मी झाड बोलत आहे। छोट्याशा बीतून माझा जन्म झाला। सुंदर असा पानांचा झुबकेदार मुकुट डोक्यावर घेऊन मी जमिनीतून वर आलो। ऊन पाऊस वादळे अंगावर झेलत मोठा होत गेलो। आज तुम्ही बघतच आहात केवढा मोठा झालोय मी, पण अजून वाढ खुंटली नाही माझी। झाडांचे महत्त्व सर्वांना माहीत आहे। झाडांची हिरवी पाने सूर्यप्रकाश वापरून अन्न तयार करतात। त्या अन्नाचा वापर करून प्राणी जगतात। झाडे आपल्याला प्राणवायू पुरवतात। झाडांमुळे प्रदूषण रोखले जाते। झाड पृथ्वीचे नाक आहे। माझ्या अंगा खांद्यावर पक्षी खेळतात, खोपे करतात। मुलेही माझ्या फांद्या पकडून सूरपारंब्या खेळतात। कोणी दमलेले थकलेले माझ्या सावलीत विसावतात, तेव्हा मला खूप आनंद होतो। आपण सर्वांनी मिळून झाडे लावली पाहिजे, झाडे वाढवली पाहिजे। झाडे लावा झाडे जगवा ही तोंडातली घोषणा हातावर आली तर खरोखर उजाड जागा हिरव्या होतील। पण आजकाल माझ्या बुडावर घाव घालून माझे अस्तित्व संपवण्याच्या बातम्या कानावर येत असतात आणि मला भीती वाटू लागते की आपल्यासारखे सर्वच झाडे माणसांनी संपवले तर माणूस तरी कसा टिकेल या धरेवर। बघा, आत्ता जे आत्मवृत्त आपण वाचलं त्यामध्ये लाल रंगाचे जे परिच्छेद होते त्यात काहीतरी गडबड झाल्यासारखी आपल्याला दिसते। काय गडबड झालेली आहे? बरोबर, तेथे निवेदन प्रथम पुरुषी नाही। म्हणजे आत्मवृत्त किंवा मनोगताची पहिली अट ही आहे की प्रथम पुरुषी असं निवेदन असलं पाहिजे। चला बरं, मग आता आपण हे परिच्छेद दुरुस्त करूया। या सगळ्या परिच्छेदांची रचना ही प्रथम पुरुषवाचक करूया। आता इथे बघा, जे आपले चुकलेले लाल रंगातले परिच्छेद होते ते आता इथं आपण पाहत आहोत आणि त्यांच्या दुरुस्त्या करत आहोत। काय दुरुस्त्या करत आहोत त्या परिच्छेदांच्या? तर त्यातील झाड हे जे शब्द आहेत, झाडांचे, झाडांची, झाडे असे जे शब्द आहेत त्याच्याऐवजी आपण प्रथम पुरुषी सर्वनामं वापरत आहोत। माझे, माझा, माझी, आम्ही, मी। म्हणजे काय होईल? ते आत्मवृत्त होईल। तर आपण आता बघूया निबंध म्हणजे काय। थोडक्यात माहिती, ती माहिती आपल्याला असेलही कदाचित, नसेल तर आपल्या माहितीत भर पडेल आणि माहिती असेल तर उजळणी होईल। निबंध, होय, निबंध आपण लिहू शकतो किंवा आपल्याला निबंध लिहिता येतोही। खरं तर निबंध लेखन ही एक कला आहे। निबंध आधुनिक साहित्याचा स्वतंत्र लेखन प्रकार आहे। फ्रेंच भाषेतील एसे म्हणजे प्रयत्न करणे ह्या शब्दापासून इंग्रजी भाषेत एसे हा शब्द आला आणि मराठीत आपण त्याला निबंध म्हणू लागलो। निबंध या शब्दात बंध हा शब्द आहे। बंध म्हणजे बंधन किंवा बांधणी, म्हणजे विचारांची पद्धतशीर बांधणी। आता इथे निबंध लेखन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? तर आपण आपल्या विचारांची व्यवस्थित बांधणी करून लेखन करायचे आहे। येथे पुन्हा अहवाल आणि निबंध यातला फरक लक्षात घ्यायला हवा। अहवालात शास्त्रीय भाषा वापरून केलेले विवेचन असते, म्हणजे अहवालात ललित अभिव्यक्ती नसते। अहवालातून समस्येची उकल, शिफारशी सुचवल्या जातात। अहवालाला एक विशिष्ट चौकट असते। निबंधात मात्र समस्येची अनेक पैलूंसह मांडणी केलेली असते। उकल वा शिफारस अपेक्षित नसते। निबंधात मुक्त चिंतन अपेक्षित असते। कविता, कथा इत्यादी साहित्य प्रकारांप्रमाणेच निबंध आकर्षक करता आला पाहिजे। आपणास माहीतच आहे की निबंध लेखन ही कला आहे आणि अभिव्यक्तीचे ते एक साधन आहे। ती कला आपण साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत। एखादे पुस्तक वाचले किंवा तयार निबंध पाठांतर करून ठेवले म्हणजे आपल्याला निबंध लिहिता आला असं म्हणता येत नाही।
कदाचित मर्यादित स्वरूपात परीक्षेच्या दृष्टीने थोडाफार उपयोग होईलही त्याचा, पण चांगला निबंध लिहिता यावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मग त्यासाठी असे काय करावे लागेल बरं? तर त्यासाठी विविध प्रकारचे वाचन, निरीक्षण, चिंतन, विचार करणे, विस्कळीत विचारांना क्रमाने व मुद्देसूद मांडण्याचा सराव करणे, सोबतच लेखन सराव, भाषिक अभ्यास, लेखन शुद्धता, भाषिक सौंदर्याचा अभ्यास करणे आणि सोबतच काही विचार, कल्पना, किस्से, काव्यपंक्ती यांचा संग्रह करून ठेवणे. निबंध लेखन करताना तांत्रिकदृष्ट्याही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे निबंधाची सुरुवात, मध्य आणि शेवट असे 3 टप्पे असतात. मुद्दे क्रमवार मांडता आले पाहिजे, म्हणजे कोणताही मुद्दा कुठेही मांडून चालणार नाही. म्हणजे शब्द, संकल्पना व मांडणी व्यवस्थित असली पाहिजे. शिवाय महत्त्वाचे म्हणजे त्यात स्वतःची लेखनशैली दिसली पाहिजे. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर निबंध लेखनाची तयारी म्हणजे प्रथम वाचन करणे, त्यानंतर चिंतन करणे आणि अभिव्यक्तीसाठी सराव करणे. आता चिंतन म्हणजे काय? चिंतन म्हणजे स्वतःचे मत बनवणे. अभिव्यक्ती म्हणजे काय? तर स्वतःचे मत मांडता येणे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण निबंध म्हणजे काय, निबंध लिहिताना कोणती काळजी घ्यावी, निबंधांचे सामान्य प्रकार कोणते हे पाहिलं. प्रकारांपैकी काही प्रकार असे आहेत की आत्मवृत्त किंवा मनोगत, प्रसंग लेखन, वर्णनात्मक, वैचारिक लेखन, कल्पनारम्य लेखन, चरित्रात्मक लेखन. आणि या सर्व प्रकारांपैकी आज आपण ज्या प्रकाराचा अभ्यास करत आहोत तो प्रकार आहे आत्मवृत्त किंवा मनोगत. तर चला आपण एकदा मनोगताचा सराव करू आणि त्यानंतर मनोगताविषयी आणखी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या जाणून घेऊ. दिलेल्या आत्मवृत्तामध्ये जे लाल रंगाचे शब्द आहेत त्यातून अयोग्य शब्द टाळून योग्य शब्द फक्त तिथे राहू द्यायचा आणि हे आत्मवृत्त आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि लिहून झाल्यानंतर वाचून बघायचं आहे आणि तुलना करायची आहे. उदाहरणार्थ, होय मी नदी आहे, नदीचा जन्म एका उंच डोंगरात झाला. हे वाक्य योग्य वाटतं की माझा जन्म एका उंच डोंगरात झाला हे वाक्य योग्य वाटतं ते पाहायचं आहे. आत्मवृत्ताच्या लेखनामध्ये कोणत्या प्रकारातलं वाक्य योग्य आहे ते आपण आता ठरवायचं आणि ते लिहायचं. पुन्हा एकदा आपण निबंध म्हणजे बांधणी, विचारांची बांधणी. निबंध लिहायचा म्हणजे मिळवलेल्या माहितीचा उपयोग करून दिलेल्या विषयावर चिंतन करून आपले विचार मुद्देसूद व क्रमाने मांडता यायला हवे. चिंतन करता यायला हवे, विचार करता यायला हवा, त्यासाठी माहिती मिळवायला हवी, वाचायला हवे, त्यासाठी भाषेचे ज्ञान मिळवायला हवे. हे सर्व आपण मिळवलेले आहेच. आता विचार मांडायचे आहेत आणि तेही दिलेल्या विषयावर. आता तुमच्यासमोर अनेक विषय असतात, त्यापैकी निबंधाचा एक विषय पक्का करा. त्याची सुरुवात अतिशय आकर्षक करा. एखादं सुभाषित, काव्यपंक्ती किंवा उदाहरण देऊन सुरुवात केली तर अतिउत्तम. निबंधाला मध्य असतो. या मध्यावर खूप महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात. विषयाशी संबंधित मुद्दे क्रमाने मांडा. स्पष्टीकरण देताना पुनरावृत्ती टाळा. प्रत्येक वेगळ्या मुद्द्यासाठी नवीन परिच्छेद करा. काव्यपंक्ती, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार योग्य प्रकारे वापरा. लेखनात सहजता असली पाहिजे. विरामचिन्हांचा अचूक वापर करा. भाषा सरळ, सोपी व लेखनशैली सहज व प्रभावी असली पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट असते आता शेवट. संक्षिप्त आणि भावपूर्ण शब्द वापरून शेवट केला पाहिजे. दिलेल्या शब्द मर्यादित व परिपूर्ण वाटेल असा निबंध लिहा. तुमचा निबंध हा तुमचा वाटला पाहिजे, म्हणजे तो इतरांपेक्षा वेगळा असला पाहिजे. आता वळूया आपण आत्मवृत्ताकडे. आत्मवृत्त, मनोगत, आत्मकथन, कैफियत, गाऱ्हाणी असे अनेक शब्द त्यासाठी वापरले जातात. साधारण आपल्याला जर शब्द मर्यादा 100 ते 150 शब्दांची असेल तर आपण तेवढ्याच शब्दांमध्ये पूर्णपणे निबंध बसवला पाहिजे. आत्मवृत्त या निबंधासाठी सगळ्यात महत्त्वाची अट असते ती म्हणजे निवेदन प्रथम पुरुषी पाहिजे आणि त्यानंतर भाषा आपुलकीची पाहिजे, जिव्हाळ्याची पाहिजे, निवेदनात उत्कटता पाहिजे, आत्मीयता पाहिजे. अशा लेखनशैलीत लेखन केलं की आपला आत्मवृत्ताचा निबंध हा प्रभावी ठरू शकतो.
आत्मवृत्तात लेखन करता करता कधी कधी आपण दुसऱ्याच निबंध प्रकाराकडे घसरून जातो आणि त्यासाठी एक उदाहरण म्हणून तुमच्यासमोर तीन वाक्यांचे 3 स्तंभ ठेवलेले आहेत. पहिला जो स्तंभ आहे त्यामध्ये वर्णन आहे, दुसऱ्या स्तंभात कल्पना आहे आणि तिसऱ्या स्तंभात आत्मवृत्त आहे. तर वर्णन, कल्पना आणि आत्मवृत्त यात काय फरक, रचनेच्या दृष्टीने काय फरक आहे, वाक्य रचनांच्या दृष्टीने काय फरक आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला हे 3 स्तंभ या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता वर्णनाचा स्तंभ पहा. ते एक झाड आहे, झाडास फांद्या आहेत, झाड प्राणवायू पुरवते. कल्पनात्मक निबंधामध्ये मी झाड झालो, मला फांद्या फुटल्या, मी प्राणवायू पुरवू लागलो. पण आत्मवृत्तामध्ये प्रथम पुरुषी आहे. कसं? मी झाड आहे, मला फांद्या आहेत, मी प्राणवायू पुरवत असतो असं झाड बोलत आहे. आणि आता स्वाध्यायासाठी आता तुमच्या समोर जे 2 चित्र दिलेले आहेत त्यातील मुख्य मधल्या चौकोनातील घटकाचे मनोगत किंवा आत्मवृत्त लिहायचे आहे.